मुक्ता, ताई, काय रे? मा यंदाचा उत्कृष्ट व्यावसायिकतेचा पुरस्कार अमृत डेअरीला जाहीर झालाय. खरंच? हो मा बातमी आली आहे तशी पेपरमध्ये. यंदाचे मराठी व्यापार परिषदेचे पुरस्कार जाहीर करताना ज्येष्ठ व्यावसायिक व परिषदेचे संचालक श्रीयुत रणदिवे म्हणाले की आज जास्तीत जास्त मराठी उद्योजक पुढे येत आहेत आणि ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. यंदाच्या उत्कृष्ट व्यावसायिकता व ग्राहक संरक्षक धोरणासाठीच्या पुरस्कारासाठी परिषदेच्या सदस्यांनी एकमुखाने सरदेसाईंच्या अमृत डेअरीची निवड केली आहे. मा कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हे पाहायला आज तात्याचे भाव होते. हे यश सगळ्यांचं मिळून आहे. पद्माकर, दिवाकर, गोवर्धन आणि आपले सगळे कामगार. खरंय मा पण आता सेलिब्रेशन करायचं. ते मुलांना ठरवू देत. मुलांची मुलं आता मोठी झाली, त्यांना ठरवू देत काय करायचंय ते. खरं सांगू निर्मला, आता असं वाटतं की हे सगळं सोडून गावी जाऊन राहावं शांतपणे. मा तुम्ही गावी गेलात ना तर मी आणि आई सुद्धा तुमच्या बरोबर येणार. वा, लग्नाच्या वयाची मुलगी तू लग्न करायचं सोडून काय गावाकडे राहणार आहेस माझ्याबरोबर? लोक काय म्हणतील आम्हाला? काय म्हणतील लोक? मला नाही करायचं लग्न इतक्यात. इतक्यात? लग्नाचं वय उलटून गेलंय. उलटून गेलं ना, चला मग तर प्रश्नच सुटला. सगळ्यांना सागरचा रोग लागलाय का काय? पुण्यालाच कसं लग्न करायचं नाहीये? मला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचंय. मग कर ना, ओपन युनिव्हर्सिटीचा फॉर्म मागवून घे. हो, मुक्तानी मला दिलाय फॉर्म आणून. हां, निर्मला, आज सागर देवघरात कशाला आले होते? मुक्ताची चौकशी करत होते. मुक्ताची चौकशी ते कशाला करतील? मला वाटतं त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं. आमच्याशी? हो, म्हणजे त्यांना कळलंय ना की प्रिन्सिपलनी तुम्हाला बोलवलं होतं आणि हेही कळलं की तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहात. त्यांच्यावर याचा काही परिणाम होणार नाही. सागरवर या गोष्टींचा नाही परिणाम होणार. काय असं कसं म्हणता तुम्ही? म्हणून तर ते तुमच्याशी बोलायला आले होते ना. काय उपयोग नाहीये. ते काय कोणाचं ऐकणार नाहीत आणि आम्हाला नाही वाटत यापुढे कधी ते सुधारतील सुद्धा. जीवाला सांगा आणि पेढे मागवा बरं. नाही, भरपूर मिठाई मागवून घ्या आणि आज सगळ्यांना मिठाई वाटायची. कळलं? जी.
मुक्ता कशी नाही आली आज? कोटी समग्र विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु कैलास राणा शिवचंद्रमौळी फणीप्रमाता मुकुटी जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखार तुझं वेण शंभो मज कोण आई आई जरा ऐक ना मी तू वॉकला नाही गेलीस? त्याच्यासाठी मन शांत असावं लागतं. डोक्यात हजार प्रकारची टेन्शन्स घेऊन कुणी वॉकला नाही जाऊ शकत. आणि आमचे चिरंजीव रोज काहीतरी गोंधळ घालून ठेवतात. काय 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 केलंय मी? काय केलं? पोलीस आले होते घरात. अजून काय व्हायला हवं होतं? कधी नाही ते दोनदा पोलीस या घरात आले, तेही तुझ्यामुळे सागर. पण आई खबरदार खबरदार सागर, मला आई म्हणून हाक मारलीस तर मी तुला आधीच सांगितलं होतं सागर, कधीही कुठल्याही मुलीशी गैर वागलास ना तर पुन्हा मला तोंड दाखवू नकोस म्हणून. तुला काय वाटलं सागर? काय वाटलं तुला आईला काहीच कळणार नाही म्हणून? तो राकेश होता ना, त्या राकेशच्या वागण्यामुळे तिचे वडील जरा तरी निवळले. अरे तुझे बाबा तुझे काका त्यांनी तर नाक रगडायचं बाकी ठेवलं होतं तिच्या वडिलांसमोर. आता का मुग गिळून गप्प आहेस? हा, पौर्णिमावर हात उगारताना कुठे गेली होती तुझी अक्कल? म्हणजे तू पौर्णिमाच्या बाबतीत बोलतेस? हो का? तू अजूनही काही करून आलायस की काय? आणि शेवटी अडचणीत आल्यावरच आईची आठवण येते ना. एरवी आई जिवंत आहे की मेली? काय गरज? नाही असं का बोल? मेली तुझी आई सागर, मेली. कृपा कर माझ्यावर सागर, मी तुझ्या पुढे हात सोडते. पण प्लीज आम्हाला ह्याच्यातून सोडव. मला कंटाळा आला या सगळ्या प्रकरणाचा. तुझ्याकडून काही सुख मिळेल अशी अपेक्षाच नव्हती आमची, पण जे काही सुख शिल्लक आहे ना ते तरी हिरावून घेऊ नकोस. नाही मला माहिती आहे, माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय मला माहिती आहे, पण प्लीज आई एकदा. मी तुला प्लीज म्हणते, प्लीज कुणालाही सांगू नकोस की तू आमचा मुलगा आहेस म्हणून. आणि प्लीज पुन्हा कधी तोंड दाखवू नकोस. नाही गाई मला माहिती आहे मी खूप त्रास देतो तुला, पण प्लीज आई माझ्यावर विश्वास ठेव. एकदा शेवटचं, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आई, मला माहिती आहे. पण पुन्हा माझी तक्रार येणार नाही.
आय प्रॉमिस. काय झालं मला सांग मुक्ता. कोण 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 त्रास दिला मला सांग. बर 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 तू हे कुठं कुठे झालं हे? हा बोल माझ्याशी बोल. बरं मला नाही. मग ताईला सांगतेस का? आत्याला सांगतेस? हे बघ तू अशी गप्प बसली तर आम्हाला कसं करणार मला सांग. हा बोल 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 काय झालं? मुक्ता कुठे कुठे लागलं तुला? काय झालं बोल. तू बोल ना तिला. तू बोल ना तिला. काहीतरी सांगायला सांग ना तिला. तिने जर बोलली ना तर मला कळणार नसते तिला काय झालं म्हणून. मुक्ता मुक्ता बोल ना ग. मुक्ता सांग कोण होता तो? कोणी अवस्था केली अशी तुझी मुक्ता? हे बघ मुक्ता तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? मी काही करू शकतो का मला सांग? मी कोणाला पण तू मला सांगितल्याशिवाय मला कसं कळणार काय झालं ते? बोल ना तू. काहीतरी बोल ना बाबा. तू नेहमी बोलतेस ना माझ्याशी. नेहमी माझ्याशी हसून बोलतेस तू. तू तू नाही सांगितलं तर मी काही करू शकतो. मुक्ता बघ तुझा बाबा किती खसून गेलाय. बघ जरा त्याच्याकडे. बोल ना मुक्ता काहीतरी. प्लीज प्लीज. बर 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 नाही रडत. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ. अगं मला नाही काय करू शकणार. तुझं काही बोलली नाहीस तर मी काही करू. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ माझ्याकडे बघ. बाबा माझ्याकडे बघ. सोनू माझ्याकडे बघ. काय झालं तुला सांग. तू बोल ना काहीतरी. अगं बोल ना तू. अगं तू काही बोलली नाहीस तर मला नाही कळणार. मी काही देव नाहीये कळायला सगळं. बोल ना बाबा. सर बोल ना काय होतं तुला? तुझी शांत का बसली? तू शांत बसली तर मला कसं कळणार आहे? हा अगं बोल ना भाई. कामाचा अंत बघतीस तू. बोल काहीतरी बोल. पण बोल. हो नाही आम्ही आता घरी नाही जातो. आधी आम्ही दुसरीकडे जातोय मग घरी जातो. ठीक आहे नंतर आपण बोलू. हां चल चल बाबा विठ्ठल चल लवकर चल. आधी आपल्याला तिकडे जायचं. चल साहेब तिकडे गेलोच नाही चालणार. म्हणजे डायरेक्ट बंगल्यावर गेलो तर आज का? नाही प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम नाही काही. तुझी तब्येत बरी नाही आहे? माझी तब्येत बरी आहे. वहिनी साहेबांनी काय सांगितलंय? कोणाच्या? वहिनीने काही सांगितलं आहे का? नाही वहिनी साहेब कायला सांगते काही. पण मी म्हणतो म्हणजे आज जरा लवकर बंगल्यावर गेलो तर. नाही म्हणजे गेलो असतो. नाही असं नाही. मगाशी की नाही गाडी स्टार्ट केली मी तर स्टार्टच नाही होऊन राहिली ते. म्हणजे थांबली गिमली तर आधी गॅरेज म्हणून म्हटलं डायरेक्ट बंगल्यावर. मी विचारतोय वहिनी साहेबांनी काही सांगितलं आहे का? नाही वहिनी साहेब कायला सांगते काही. म्हणजे खरंच शपथ काही सांगितलं नाही. म्हणजे स्टार्ट नाही होणार म्हणून. म्हणजे मध्ये थांबून म्हणजे म्हणून. ठीक आहे सरळ बंगल्यावर जाऊया. हा आता स्टार्ट होईल ना? म्हणजे एकदम हाफ किक मध्ये बसा ना तुम्ही. बस सागर बाबा उठा. सागर बाबा
सागर बाबा उठा, नाही तर तुमच्या सकट चादर वॉशिंग मशीन मध्ये घालावं लागेल. उठा. अरे आज काय सूर्य पश्चिमेला उगवला काय? वरडणं नाही, काही नाही. मूड खराब आहे वाटतं. बाहेर नाही जायचं कुठं? काम नाही का काही? फोन वाजतोय. मित्र गप बसू देणार नाहीत घरात नुसतं. उचला फोन, उचला. कोणचा वाजतोय? उचला. घ्या घ्या फोन घ्या ना, काही कामाचा असन. काय टॉस करता का? घ्या की आता फोन. अरे विजय बोलतो. काय झालं? काय नाही. अरे काय झालं ना हे सगळं? सागर, अरे ऐकतोयस ना तू? अरे ठीक आहे ना सगळं तिकडे? हो. कोणाला शंका तर नाही आली ना तुझ्यावर? नाही. अरे तुला काही कळलं का पण? कशी आहे ती? नाही. काय झालं तुम्हाला सागर बाबा? तब्येत बरी आहे ना? काहीतरी बिघडलंय तुमचं? ठीक आहे मी. खायला आणू काही? नको. ज्यूस काही?